नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये आपण आजचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजच्या या भागामध्ये काही प्रश्नांवरती आपण बोलणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपला पहिला प्रश्न काय आहे बघा। एक्सरसाइज टॅलिस्मन सॅब्रे 2025 ला हा लष्करी सराव सध्या चालू आहे। हा जो लष्करी सराव आहे हा कोणत्या दोन प्रमुख देशांच्या नेतृत्वाखाली पार पडला जात आहे आणि या लष्करी सरावामध्ये 19 देशांचा समावेश आहे, लक्षात ठेवा। आणि हा जो लष्करी सराव आहे हा कोणत्या दोन देशाच्या नेतृत्वामध्ये पार पडला जात आहे, लीड रोल कोण प्ले करत आहे, तर हे दोन देश करत आहे। अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश यामध्ये नेतृत्व करत आहेत किंवा या लष्करी सरावामध्ये या दोन देशांनी पुढाकार घेतलेला आहे। मित्रांनो हे पण तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल। चला पुढे जाऊयात आपण। नंतरचा प्रश्न काय आहे बघा। 2025 मध्ये राष्ट्रपतींनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे ती तुम्हाला सांगायचं आहे। बघा परीक्षामध्ये एखाद्या पदावरती नियुक्त केलेले जे पदाधिकारी असतात ते पदाधिकारी कधी नियुक्त झाले, त्यांच्या अगोदर कोणते लोक होते, म्हणजे थोडक्यात कोणत्या व्यक्तींकडून तो पदभार स्वीकारलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं। आणि काय झालं आता नुकतंच 14 तारखेला तो निर्णय घेण्यात आलाय। 14 जुलै 2025 ला ही नियुक्ती देण्यात आलेली। तर मित्रांनो 5 मुख्य न्यायाधीशांना नियुक्त केलेलं आहे। किती न्यायाधीशांना? 5 मुख्य न्यायाधीशांना नियुक्त केलेलं आहे आणि राष्ट्रपतीच्या माध्यमातून ही नियुक्ती देण्यात येत असते। तर अलीकडेच 5 मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते एकदा आपण व्यवस्थित बघूयात। लक्ष द्या आता बघा, ही जे 5 किंवा असा जो प्रश्न आहे हा प्रश्न बघा ना आपण कसा तयार केलेला आहे। 5 ऑप्शन आहेत आणि 5 ऑप्शन हे IBPS पॅटर्न मध्ये असतात, म्हणून हा प्रश्न एवढाच तुम्हाला IBPS पॅटर्नच्या धर्तीवरती तुम्हाला बघायला मिळेल। आता लक्षात ठेवा 5 मुख्य न्यायाधीश आहेत म्हणून हे मी 5 ऑप्शन दिलेले आहेत। तर बघा पहिलं ऑप्शन न्यायमूर्ती आशुतोष कुमार हे जे आहेत हे कोणत्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, उच्च न्यायालयाचे, तर हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। न्यायमूर्ती विपुल पाचोली हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, तर हे आहेत पाटणा उच्च न्यायालयाचे। त्यानंतर संजीव कुमार किंवा संजीव सचदेवा नावाचे हे जे मुख्य न्यायाधीश आहेत हे आपले मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। यांनी तो पदभार स्वीकारलेला आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे, सी असणार आहे। आणि त्यानंतर बघा तारलोक सिंह चव्हाण हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, तर मित्रांनो हे झारखंडचे आहेत। बघा लक्षात राहू द्या, झारखंड, ठीक आहे, झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। तर न्यायमूर्ती विभू बखरू हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठरतील, तर हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। दिल्लीमधून त्यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे, लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण, ठीक आहे। नंतरचा प्रश्न काय आहे समजून घ्या बघा। पॅट्रियॉट एअर डिफेन्स मिसाईल हे लॉन्च केलेलं आहे, ठीक आहे। आणि बघा पॅट्रियॉट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम ही जी आहे ही कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? मित्रांनो लक्षात घ्या, हा देश किंवा हा जो निर्णय या देशाने घेतलेला हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे, हा अमेरिकेने घेतलेला आहे। या निर्णयामध्ये काय आहे बघा, हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, ओके, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे सर्वांना माहिती आहे। आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी असा का निर्णय घेतला, तर इकडे काय झालंय तर रशिया जो आहे आणि युक्रेन जो आहे, बरोबर आहे की नाही, रशिया आणि युक्रेन हे जे आहेत या दोघांमध्ये युद्ध चालू आहे। आणि मग
अमेरिकेने असं ठरवलं की जर आपण या पद्धतीचं जर मिसाईल बनवलं, जे मिसाईल काय होणार आहे, सरफेस टू, लक्षात घ्या, सरफेस टू एअर मध्ये काम करणार आहे, लक्षात आलं का, एअर मध्ये काम करणार आहे, सरफेस टू एअर, ओके, पृष्ठभागापासून हवेमध्ये मारा करणार आहे. मग हवेमध्ये येणारे किंवा वरती येणारे जे विमान असतील, लढाऊ विमान असतील किंवा बॅलिस्टिक विमान असतील किंवा ड्रोन वगैरे असतील, याला पाडण्याचं काम हे मिसाईल करणार आहे, ज्याला पॅट्रियॉट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम म्हटलंय. डिफेन्स, सुरक्षेच्या संदर्भामध्ये हे काम करणारं मिसाईल आहे. लक्षात ठेवा, जे अमेरिकेने तयार केलंय आणि ह्याचं जे काय स्टेशन असणार आहे ते न्यूयॉर्क असणार आहे आणि न्यूयॉर्क मधून युक्रेनला हे मिसाईल प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जाणार आहे आणि न्यूयॉर्कच्या माध्यमातून हे प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर युक्रेन काय करणार आहे, तर हे रशियाला काउंटर करणार आहे. बघा, म्हणजे अमेरिकेची अशी स्ट्रॅटेजी आहे की रशियाला कसं आपल्याला आर्थिक दृष्ट्या मागास करता येईल, आर्थिक दृष्ट्या त्याला म्हणजे असक्षम कसं बनवता येईल आणि स्वतः जगाची अर्थव्यवस्था म्हणून कसं आपल्याला पुढे येता येईल, याकडे विशेष कल आहे. तशी ही अर्थव्यवस्था जगामध्ये खूप महाकाय अशी आहे किंवा एक नंबरला आहे. ओके, तसं उद्योगधंद्यामध्ये चायना मागे टाकतो मित्रांनो. आता बघा, पुढच्या पिढीसाठी, कितव्या पिढीसाठी म्हणाले ते पुढच्या पिढीसाठी म्हणजे नेक्स्ट जनरेशन साठी भारताला जपानकडून एक बुलेट ट्रेनचं मॉडेल मिळणार आहे. पण ते आता मिळणार आहे का,